नमस्कार व्ह्यूवर्स, आज आपण या व्हिडिओमध्ये क्लास 8 सब्जेक्ट इंग्लिश यामधील युनिट 3 ज्यामधला चॅप्टर आहे द सॉंग्स ऑफ सॉंग्स. तर या प्रश्नाची उत्तर अगदी सोप्या भाषेत पाहणार आहोत. हा आपला तिसरा पार्ट आहे. या आधीच्या 2 पार्टची लिंक मी एंड स्क्रीनला दिलेली आहे. तर चला सुरू करूया आजचा आपला हा व्हिडिओ. क्वेश्चन नंबर 5 आहे मेक ॲज द मेनी वर्ड ॲज यू कॅन फॉर्म द वर्ड ऑफ द एक्सपर्टेड. या शब्दापासून आपल्याला खूप सारे शब्द बनवायचे आहेत. तर जवळपास मी इथे 30 शब्द बनवलेले आहे आणि त्या 30 शब्दाचा तुम्ही एक ते स्क्रीनशॉट घ्या किंवा व्हिडिओ स्टॉप करून तिथून तुम्ही ते शब्द पूर्ण वहीमध्ये लिहू शकता. तर आपला नंतरचा क्वेश्चन आहे तो म्हणजे राईट ट्रू मीन्स टी, नॉट टू म्हणजे अँटी शॉर्ट फॉर्म आहे आणि CNS म्हणजे कॅन नॉट से. तर आपल्याला इथे लिहायचं आहे. तर याच्यापैकी पहिला जो प्रश्न दिलेला आहे तो आहे एम्परर अकबर जेंटली ॲडमायर्ड द तानसेन म्युझिक बट नाऊ ही वॉज बोर्ड विथ इट. तर हे इन नॉट टू. त्यानंतर दुसरा सेंटेन्स आहे अकबर वॉज द ॲरोगंट अँड एक्सपेक्टेड ऑल हिज सब्जेक्ट टू ओबे हिज द कमांड. इथे इन नॉट टू. त्यानंतर आहे गुरुजी रिकॉग्नाइज द किंग. इथे सुद्धा इन नॉट ट्रू. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 दिलेला आहे इन स्पाइट ऑफ बीइंग अ ग्रेट सिंगर तानसेन कंटिन्यू टू मेक द डिलिब्रेटेड मिस्टेक्स. तर इथे इन ट्रू. त्यानंतरचा 5व्या नंबरचा क्वेश्चन आहे एनी एफर्ट डेडिकेटेड टू गॉड टर्न्स टू बी अ बेस्ट. तर इथे बॉक्समध्ये येणार आहे CNS म्हणजेच कॅन नॉट से. नंतरचा क्वेश्चन नंबर 7 आहे डिस्कस अँड व्हेरी राईट ब्रीफली. व्हॉट वूड हॅपन इफ द एम्परर अकबर वूड समन संत हरिदास. तर याच्यामध्ये आपल्याला प्रश्नाचं उत्तर लिहावं लागेल. इफ द एम्परर अकबर वूड सुमन संत हरिदास he may not appear before the emperor and if appear he would not sing to satisfy the emperor's wish. त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 2 आहे what if you find blind person singing song melodiously for the beginning. तर या प्रश्नाचं उत्तर इथे येणार आहे If I find a blind person singing song for beginning, I will tell him not to use his the talent for the beginning. I would suggest him to go to the renowned musician and try to seek his help. I will also tell him that he can try his luck in musical programs and of a TV channel. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे तो म्हणजे से वेदर अंडरलाईन ऑर द फ्रेजेस ऑर क्लॉजेस. म्हणजे आपल्याला इथे अंडरलाईन केलेले शब्द फ्रेज आहे की क्लॉज आहे ते सांगायचं आहे. जसं पहिला प्रश्न आहे द म्युझिशियन लेड हिज द तानपुरा ऑन द कार्पेट. तर याच्यामध्ये इन फ्रेजेस देअर इज अ समवन हू सिंग फॉर बेटर क्लॉज. ही हॅड बीन तानसेन म्युझिक टुगेदर अँड हिज लिव लाईफ ऑफ अ हर्मिट. इथे क्लॉज इन द म्युझिक स्प्रेड लाईक द फर्स्ट ग्लिमर्स ऑफ डाऊन हे फ्रेज आहे. त्यानंतर हिज म्युझिक स्प्रिंग फ्रॉम द डेप्थ ऑफ हिज सोल हे फ्रेजेस आहे. ॲज दे वॉक ब्लॅक द एम्परर सडनली ब्रोक द सायलेन्स हे क्लॉज आहे. तर हा व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.